नमस्कार मित्रांनो, तर आपण अळूवड्या बनवणार आहोत. तर त्यासाठी आळूची पानं आपल्याला लागणार आहेत. ती अशी मी क्लीन करून ठेवलेत, काही बाकी आहेत. तुम्ही बघू शकता ते प्रत्येक असं इच अँड एव्हरी पान आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित एकूण एक पान धुवून घ्यायचं आपल्याला. आईने आता देठ कापायला घेतलेले आहेत. मी आधी आईला ते पानं सगळे क्लीन करून दिलेत. तर आई करते सगळे व्यवस्थित. प्रत्येक पानाचं तुम्हाला असं करून ठेवायचं आहे तिथे. असे सगळे पानं व्यवस्थित सगळं झाल्याच्या नंतर हे आता आईने काय काय घेतलंय बघू. कोथिंबीर घेतलेली, मिरच्या, पूर्ण मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या, हां, गूळ घेतलेलं आहे आणि खोबरं आणि लसूण आणि इकडे चिंचेचा कोळ घेतलाय. हां, अशा प्रकारे आता आई हे वाटण करून घेईल. बाकीचं पुढे दाखवूच. आता इकडे सगळी तयारी चालूच आहे जेवण बनवायची. काय काय घेतलं आहेस? बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ओके, मीठ, मिरची, हळद, मिरची पावडर आणि हिंग, ओके. आता हे सगळं मिश्रण आई करून घेणार आहे पूर्ण. आता हे आई सगळं मिक्स करून घेते. तो काय काय टाकला आता हे मिश्रण झाल्याच्या नंतर? परत येतो याच्यात तेल आणि सोडा. ओके. हे आईने तेल आणि सोडा परत टाकलेला आहे. तर परत आई एकजीव करून घेते त्या गोष्टी आणि ते मग आय थिंक नंतर ह्या पानांना लावेल, बरोबर नाही? आणि याला चाळणीला तेल लावून घेतलं. ओके. ती अशी चाळणी आहे, तिला पण तेल लावून घेतले. तेल लावून घेते आई त्याला. ओके. सो आईने आता हे असं पूर्ण पानांना मिश्रण लावून घेतलेलं आहे बेसनाचं आणि त्याचा आई रोल करते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल करून मग दोन्ही बाजूंनी त्याला हे करून घ्यायचं आहे. पीठ लावून 3 रोल अशा प्रकारे झालेले आहेत. बघूयात अजून किती होत आहेत. तो आता टोपात थोडं पाणी घेतलं आईने आणि हे असं बनलेले जे आपले पातोडे होते चाळणीवर ठेवून आता ते आपण वाफत ठेवणार आहोत. आणि काढलेलं आहे हे आता वाफून निघालेलं आहे असं मस्तपैकी. अर्धा तास ठेवलं होतं आईने वाफत. अशा प्रकारे आता हे थंड झालेले आहेत. तो आई आता हे व्यवस्थित काढून घेते त्यांना. तो आई आता असे छोटे छोटे वड्या कापून घेते. तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे मस्त झाले रे. आपण असं पण खाऊ शकतो ना आई. अशा प्रकारे आईने सगळे कट करून घेतलेत. सो तळायचं काम चालू आहे. छान असं आता ते तेलामध्ये आपण आता ते तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता खूप छान पैकी. साईडला आई मिरच्या पण हे करून घेते. मिरच्या पण तळून घेणार आहेत त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी. छानपैकी आता आई त्याला पलटी मारून घेते म्हणजे दोन्ही साईडनी छानपैकी ते असे कुरकुरीत होतील. तुम्ही बघू शकता किती छानपैकी ते असे दिसत आहेत. दिसताना जेवढे छान दिसत आहे त्याचा कलर येत चाललेला आहे आणि खाण्यात तर वेगळीच मजा येणार आहे. मी आता खाऊन बघणार आहे झाल्यावर लगेच कशी टेस्ट आहे बघूयात. आता होत आहेत, तळत आहेत इकडे. हे बघा, हा अशा प्रकारे डिश सजवलेली आहे आणि छानपैकी असं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे. सो तुम्ही पण असं बनवू शकता. करून बघा नक्कीच. कसं वाटतंय सांगा.